नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणुकापुढील निर्णयानंतर नेत्यांनी व्यक्त केली होती नाराजी। सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला। 24 नगर परिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंगरूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवर सामनातून टीका। निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याचा। सामनातून टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षणावर सुनावणी। मुंबई हायकोर्टात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये जवळपास 1800 जण इच्छुक। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये 7 ते 8 जण इच्छुक असल्याची माहिती। ठाणे मतदार यादीत 3500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं। त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद नाही तर हे कोण लोक आहेत? राजन विचारेंचा सवाल। 33 प्रभागांमध्ये 67,508 दुबार मतदार। मनपा आयुक्त सौरभ राव यांना दिला पुरावा तर याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6,500 दुबार नावं। माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत। वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची। सुनील शिंदेंचा आरोप। पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झाल्याची माहिती। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर। कामठी नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांवरून राजकारण तापलं। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर भरारी पथकाची धाड। कारवाईत 50,000 रुपये, दारू आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती। सुनील अग्रवाल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। नागपूरच्या कामठीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर कोर्ट निर्णय घेईल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। कोर्ट जो न्याय देईल तो मान्य असेल, बावनकुळे यांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भेट घेणार। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार। मराठी शाळा भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार। मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। मराठी शाळा, मराठी भाषा विषयक मुद्द्यांचा समावेश केला जाईल, उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। धाराशिवमधील युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं निलंबन। शिंदेंची शिवसेनेसोबत युती केल्यानं जिल्हाध्यक्षाचं निलंबन। युतीसंदर्भात धाराशिव जिल्ह्यात पक्षश्रेष्ठींकडून पहिलीच कारवाई। सरकारी कामात अडथळे आणल्याच्या आरोपातून माजी महापौर विशाखा राऊत आणि माधुरी मांजरेकर यांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। जून 2011 मध्ये शिवाजी नाट्य मंदिराच्या आवारात एका निमित्तानं पुतळा जाळण्याचा केला होता प्रयत्न। निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानंच हायपर होऊ नका। आमदार माऊली कटके यांनी माजी आमदार अशोक पवारांना सुनावलं। शिरूरमध्ये आजी माजी आमदार मतदान केंद्रावर आपापसात भिडले। मतदान केंद्रात जाण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची। आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाला कुणाल गायकवाडसह आणखी एकावर गुन्हा दाखल। कुणाल गायकवाडवर बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्याचा तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यात बांगरांविरोधात गुन्हा दाखल।